व्यक्तीप्रमाणे तेजाचा मान झालेले देश म्हणजे भारत देश होय. आणि या तेजाचा मान झालेला भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणजे शेकडो क्रांतिकार्यांच्या लक्ष्यामध्ये ची शौर्यकथा. 1857 ते 1947, 1857 ते 1947 ही 90 वर्षाची काळखंड आज कुठलाही भारतीय मनुष्य विसरू शकत नाही. कारण भारताच्या दुसऱ्या क्रांतीसाठी ज्यांनी आपल्या मौलाचे योगदान दिले त्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम. नमस्कार मित्रांनो, मी कुमारी हर्षदा ज्ञानंद पाटील इयत्ता 6वी शिकत आहे. मी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज खरागोळी चाकण इथे विद्यार्थी. आज तुझ्या स्वातंत्र्य दिवसाच्या सर्व भारतीय वाचना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्सवाचा, गर्वाचा आणि अभिमानाचा होय. आज स्वातंत्र्य दिवस. आज 15 ऑगस्ट 2024 म्हणजे भारताचा 78वा स्वातंत्र्य दिवस. कुणी म्हणे आज देशभक्ती गीत दिवस, तर कुणी म्हणे आज मिरवणूक काढण्याचा दिवस, तर कुणी म्हणे आज इतिहासात डोक्यात पाहण्याचा दिवस, तर काही माझे बांधव म्हणे आज सुट्टीचा दिवस, तेही राष्ट्रीय सुट्टीचा दिवस. पण मी म्हणेन आज जाणीवेचा दिवस. ज्या महापुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याग केले, त्या त्यागाची जाणीव. देश बांधवांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या हालापेक्षा सोसल्या, त्या हालापेक्षांची जाणीव. यातना सोसून देश बांधवांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या यातनाची जाणीव होय. भारताच्या स्वातंत्र्याची जाणीव. भारताचं स्वातंत्र्य आपल्याला म्हणायला जेवढं सोपं वाटतं ते नक्कीच मिळवणं सोपं नव्हतं. किती आक्रोश होतो दहाल्या नद्या वाहल्या रक्ताच्या, किती आक्रोश होतो दहाल्या नद्या वाहल्या रक्ताच्या. तडा पडला मृतदेहांचा तेव्हा हा दिवस उदयास आला. तडा पडला मृतदेहांचा तेव्हा हा दिवस उदयास आला. हा दिवस पाहण्यासाठी कित्येक महापुत्रांनी रात्रंदिवस एक केले आहे. म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आपल्याला जाणीव झालीच पाहिजे. या बहुमोल स्वातंत्र्याचे मोल दीर्घकाळ टिकवण्यासाठी हा संपूर्ण दिवस, तसेच आपल्या स्वतःच्या प्राणांची बाजी लावून आपल्या मातृभूमीच्या रक्षा करणाऱ्या सर्व सैनिकांचा सन्मानाचा हा दिवस, तसेच एक नाही प्रत्येक भारतीय वासीचा हा दिवस. पण होय, आपल्याला स्वातंत्र्य दिवसाचं इतकेच महत्व मर्यादित ठेवायचं नाही. आपल्याला एक विकसित भारत घडवायचा आहे. आज शिक्षण, तंत्रज्ञान, कला, विज्ञान आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये प्रमाणपत्र तर आहेत, पण आपल्याला विचारांनी एक असा भारत घडवायचा आहे जिथे उंच नीच हे सर्व भेदभाव सीमेपार असतील, जिथे प्रत्येकामध्ये एक नातं असेल भारतीयत्वाचं, जिथे प्रत्येकामध्ये एक नातं असेल भारतीयत्वाचं, जिथे सुख, शांती, समाधान लाभेल प्रत्येकाला. चला तर मग आपण असा भारत घडवूया. कारण दुनिया भर मिल जाएंगे आशिक कई, दुनिया भर मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कई सनम नहीं होता. दुनिया भर मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. हीरो से सिमटकर सोने से निपटकर, हीरो से सिमटकर सोने से निपटकर बनते हैं कोई, मगर